बफे आहे. ब्रेकफास्टमध्ये इडली आहे, मेंदू वडा होता तो खाल्ला मी, चटणी सांबर आणि पोंगल आहे, पोंगल राईस. किमून काय घेतला? अंडा घेतला, किमून एक अंडा घेतला वापरलेला आहे. बघ्या कलिंगड आणली ना, चहा नाही आईला पण चहा घेऊन चहा. मेंदू वडा, इडली, अरे ब्रेड, मामाचे ब्रेड जाम. वा तुझ्यासाठी आहे ते? हो असं गणित आहे तुमचं, ठीक आहे. पुरम स्थित महिषासुरमर्दिनी शैल प्रतीत मंडप. चलो चलो बच्चों आगे बढ़ो, बढ़ते रहो. महिषासुरमर्दिनी मंडप. नाही वोट आहे जाऊन राहिल्या इथूनच. महिषासुरमर्दिनी मंडप. मला वाटलं ते बटर बॉल आहे ना कृष्णाचा, तिकडे आहे काय ते, हे शोधत होतो मी तिकडे. हा तो याचाच तो फोटो. पश्चिममुखी सौरष्टाक मंदिर आहे. हे वरचं मंडप मंदिर जे आहे ना ते आहे वाटतं. ईश्वरा टेम्पल, पंचमुखी टेम्पल आहे ते ईश्वरा, तेच ते. खालून मग काही शूट घेतलं ते मंदिर, ईश्वर मंदिर म्हणतात, ईश्वर मंदिर. आणि पलीकडे आहे तो लाईट हाऊस आहे. चला आपण वर चढूया. गौरी हाय हाय, गौरी ट्रेक करते. तिकडे नदी आहे का हे आहे ते? हाय गौरी. आई तिथे खाली थांबले, मी इथं वरती आलो. समोरचा भाग आम्ही काल कव्हर केला. तिथे त्या ठिकाणी कृष्णा बटर बॉल आहे. काल संध्याकाळी जे स्पॉट बघितले ते सगळे त्या साईडला आहेत. कृष्णा मंडपम. एवढं खाली कुठं आहे? फिरला काल तिकडे गेलो होतो बेटा. काल आपण तिकडे समोर बघा, समोर भाग दिसतोय. हां तिकडे तो बटर बॉल आहे ना, तो मोठा दगड, तो सगळं त्या साईडला आहे. राया गोपुरम सगळ्या गोष्टी त्या साईडला आहेत. महाबलीपुरम लाईट हाऊस. हाय गौरी. गौरी डुईंग ट्रॅक. अच्छा तुम्ही इथे आलाय आणि लाईट हाऊस रस्ता खाली नाही, तो लाईट हाऊस रस्ता पुन्हा आपल्याला खाली उतरला पाहिजे, मग आपण लाईट हाऊसला गेलं पाहिजे आपल्याला. काल आपण तिकडे होतो समोर राया, ते पण तिकडे राया गोपुरम आणि समोर ते राया गोपुरम वगैरे सगळं समोर आहे ते गोष्टी. तिकडे काय जे काम करतात बघ त्या मंदिराचं, हे डागडूजी करतायत. महाबलीपुरम बीच समोर दिसतोय. महाबलीपुरम बीच आहे तो साईडला. महाबलीपुरम शहर आहे. हा लाईट हाऊस आहे. तू लेट कशी काय? आम्ही किल्ला सर केला, तू लेट आलीस होय ग? अरे तू लेट कशी ग? बच्चों आगे देखो.
बच्चा आगे देखो बच्चो. गौरी इकडे बघ. गौरी बघ इकडे. ठीक. वरचं ईश्वर मंदिर मगाशी वरती होतो, वरून आता खाली आलो. त्याच दगडामध्ये खाली एक गुहा कोरलेली आहे. आज तो महिषासूर मर्दिनी मंडप. बरं, हां हां, महिषासूर दाखवला आहे. महिषासूर दाखवला आहे. त्याला शिंग आहेत. महिषासूर मर्दिनी महिषासुराचा वध करताना. विष्णू आहे. शेष सय्येवरती झोपलेला आहे विष्णू. शिव पार्वती. खाली इथे जागा आहे लिंगासाठी. बरोबर. लाईट हाऊस जाणार आहेस? थांबतेस इथेच? इथेच कर ना तपश्चर्या वगैरे. तू सुद्धा कर मेडिटेशन वगैरे. आमच्या डोक्यात ताप कमी होईल. हां, आम्ही निघालो आहे. तू काय करते? येते की थांबतेस? नाही येत. इकडे थांबतेस? येतेस. मग तू जाऊया. डिझेल वाव्या कर. हा, एक पप्पी घे डिझेलला दे. पाच एक. बाय बाय. वेलो हो, ती इकडे थांबणार आहे. तिला आपल्याला वेलोरला भेटेल ती. चला बाय बाय. बाय बाय. चला बाय बाय. अजून एक पॉईंट आहे. पायी रथाचा तू बघायचा आहे. मग बाय बाय करायचं महाबलीपुरमला. गौरी निघाली फाय रथात बघायला. आजी थांबलेली आहे शॉपिंगसाठी. त्यावर किमोनो थांबून ठेवले शॉपिंगसाठी. आणि आम्ही बघून येतो हा स्पॉट. फाय रथातला गौरीचं आगमन झालेलं आहे. फिनिशिंग चांगलं वाटतंय बघ. होय ना, फिनिशिंग चांगलं वाटतंय. हा द्रौपदीचा रथ आहे. अर्जुन रथा. पहिला द्रौपदी, बाजूला अर्जुन रथ. आतमध्ये काय दिसत नाही ते. हा अर्जुन रथ. भीमा रथा. ए भीमाचा रथ आहे हा. भीमाचा रथ आहे. मला वाटलं होतं धर्मरायचा रथ आहे की काय. भीम रथ सगळ्यात शेवटी असेल तो धर्मराजचा असणार आहे. पुढे आहे तो. भीम रथ. धर्मराजा रथा. धर्मराजा रथा. दुसरा अँगल. पलीकडे जाय तो भीम रथा. ते नकुल सहदेव असणार आहे. तो इकडे साईड आहे ते. धर्मराजा रथा पहिला आहे तो. दुसरा आहे हा भीम रथा. त्याच्या पलीकडे आहे तो अर्जुन रथा. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ती द्रौपदी रथ आहे. आणि हा इकडेच दिसतोय हा नकुल आणि सहदेवचा रथ. असे 5 रथ आहेत इथे आहेत. रथा. आतापर्यंत जे आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्यात त्यातलं सगळ्यात ओल्डेस्ट हे 5 रथ आहेत. हे 600 ते 650 सेंचुरीमधले आहेत. इसवी सन 600 ते 650 त्या दरम्यानचे आहेत. आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यानंतर 50 वर्षानंतर आहे. साधारण 700च्या आहेत त्या. इसवी सन 700मधल्या आहेत. धर्मराजा रथा. हा बघ भीमरथ. भीमाचा रथ.
पुढचा येतो अर्जुनाचा रथ आणि त्याच्या पुढे येतो द्रौपदी रथ. चला बाय बाय. महाबलीपुरम करा. महाबलीपुरमला शेवटच्या स्पॉटच कव्हर केलेला आहे. काय भावना आहेत तुमच्या? बरं की दमलेलं दिसत आहे. गौरी तुझ्या काय भावना आहेत? हा ही मातीने खायची हे का जागा आहे का? होय असे विचारलं. मामाची परमिशन काढली मग ठीक आहे. चला आता बाय बाय करा महाबलीपुरमला. आजी आणि दिदा काय खरेदी करतात ते बघूया. त्यांना गाडीत टाकूया आणि घेऊन जाऊया पुढे. चला बाय बाय महाबलीपुरम.